तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिईंग लिजेंड लाईफच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि पुन्हा एकदा तुम्ही मला माझ्या वाटेत एका नवीन ॲडव्हेंचरकडे जाताना. तर आजचा विषय असा आहे की आज श्रावणचा दुसरा दिवस आहे आणि आज संडे आहे. सो आपण चाललेलो आहे आणि हे दाखवतो आणि आपण आता चाललेलो आहे सातेरीला, जे महादेवांचं प्रसिद्ध मंदिर आहे. तिथं आम्ही बरेचदा गेलेलो आहे. तिथं आम्ही दरवर्षी श्रावणच्या सुरुवातीला पाया पडायला जातो. सो आज पण यावर्षी पण तेच होणार आहे. आम्ही श्रावणच्या सुरुवातीला महादेवांचे दर्शन घ्यायसाठी सातेरीला चाललेलो आहे. तर मित्रांनो, प्रसाद अण्णांनी दरवेळेसारखी बोंब केलेली आहे. ह्यावेळी पण ते लेट लकीफचा किताब घेऊन चालणार आहेत. बरोबर आम्ही जायचं ठरवलेलं 7:30ला, आत्ता झालेत 6:50. भाई अजून इथे यायलेत. तो पण विषय कसा होता, आम्ही 6 ठरवलेलं, भाईसाठी आम्ही 6:30 केलं. आता भाई अजून पण 6:50 झालेत, अजून घरातच आहे. आणि तो आता येणार म्हटल्यावर बघा, तो संभाजीनगरला राहिला आहे. तो यायला अजून एक 15 मिनटं जाणार. म्हणजे बघा, आऊन जाऊन फिरून 7:15लाच आम्ही इथनं निघणार. हे होतं भाई 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 नशीब असलं ना तर काय म्हणजे एकदम ह्याच्यातच असतं. खरंच जाऊ दे, श्रावणचा एक चांगला दिवस आहे म्हणायचा आणि ह्या गोष्टी असल्या निग्लेक्ट करून टाकायच्या आणि जात राहायचं पुढे. तो बघत राहूया ब्लॉगमध्ये कसं कसं काय होतंय. मी विथ द रायडर तेजस. कम्प्लिटली सुका झाले आणि आता सध्या इथं वारं एवढं आहे ना, मी काय बोलतोय काय नाही तुम्हाला समजतंय का नाही माहित नाही. कारण लास्ट टाइमच्या व्लॉगवरनं मी घेतलेले एक्सपिरियन्स की बाबा वाऱ्यामध्ये एवढ्या आवाज नीट येत नाही. सो आला तर ठीक, नाही आला तर सोडून दे. निर्लज्जांनो कसं वाटते ते? कोण हसा लागले जरा कमी. आम्हाला वाटलं कैलासारखी आव्हान झालाय. अबे क्या बोले हम छोड़ दो. तुला फेम पाहिजे? नको फेम. तुला फेम पाहिजे? तुला फेम पाहिजे? फेम पाहिजे तुला? तुला फेम पाहिजे? लय पॉझिटिव्ह कमेंट येतात. आता केस बोलले आहेत त्याच्यामुळं अवतार काय समजणार नाही. दर्शन तर एकदम ओके मध्ये झालेलं आहे सगळ्यांचं. मग आता ब्रेक घेऊन आम्ही सगळे थांबलेलो आहे इथं नाश्ता करायला मॅजिक टी अँड कॉफीमध्ये. ऑन द वेज आहे इथं इडली. आता इडली वडा खायचं सगळ्यांची इच्छा झाली म्हटलं इथं थांबलो. ऑन द वे मध्ये हेच एक नाश्ता सेंटर होतं. ओके सुधीर आहे का? अरे ते बघ ना, ते बघ ना. ओके, कारण नाव चुकीचं झालं. सुधीर डोसा अँड इडली वडा असं नाव आहे त्यांचं.
हे शर्ट बघा पुरं भिजलेलं आहे, हे एवढंच म्हणजे राहिलेलं आहे. टी शर्ट बिशर्ट आतनं सगळं भिजलेलं आहे. निचोड आलाय नुसता, पाणी काढायलाय भाई एवढा भिजला. त्याच्या पण चेस्टच तेवढी भिजली. माझं त्याचं नवीन आहे त्याच्यामुळे थोडं कमी, माझा पुरं म्हणजे अर्धा निम्म टी शर्ट भिजलंय. आतमध्ये ओके, आतमध्ये ओके. थंडा आहे. चला आता नाश्ता करूया आणि पुढं काय होईल माहित नाही. दिवस इथं पण सोपू शकतो, पुढं अजून काही होऊ शकतं. बघत राहूया काय होतं. अशी प्लेट येते. सांडलं सगळं इकडे. असू दे, नाही एवढं काय सांडलं. दाखवायचं होतं पब्लिकला, तेव्हा तुम्हाला असं दाखवतो. तेच कॅमेरा होतं. हे असं एवढं सगळं व्हरायटी येत होती. आणि ते सांगतो वापरलं नाही. सांबार आणि चटणी एवढी डिलिशियस लागते. मस्ट ट्राय. बरोबर, या साईडला आलं ना नक्की ट्राय करा. स्पॉट पण सांगू तुम्हाला आहे ना दाखवतो, म्हणजे बाहेरनं दाखवतो नेमकं आहे हे कुठं. ॲक्च्युली असं म्हणजे मी ठरवलं नव्हतं की बाबा हे असं मेट्रो एवढा द्यायचा, कारण हे खरोखर वर्थ इट आहे सांगण्याचं, ते सांगितलंच पाहिजे. डोसा वडा खूप चांगला आहे. मेदू वडा मस्त आहे. मी आता इडली वड्याची एक प्लेट पहिला मागवलेली, सेम प्लेट परत मागवली. मी दुसरा अजून काही ट्राय केलं नाही, पण जे खाल्ले बेस्ट वाटते मला आणि मला तेच खायची इच्छा झाली. आणि हे खाऊन झाल्यावरती आहे ना तुम्हाला बाहेर जाऊन मी दाखवतो नेमकं जागा ही आहे कुठं. इथला इडली वडा सांबार चटणी एवढी भारी आहे. मी दुसरी प्लेट अजून एक मागवलेली, मला खूप आवडली. सांबार चटणी मी महाराष्ट्रात आजपर्यंत इतक्यांदा इडली वडा हे पदार्थ खाल्लेले आहेत. कारण भेंडीची चटणी आहे ना लई वेगळीच आहे. भेंडी त्यांनी इथं दोन्ही पण असे बारके बकेट्स आणून ठेवले आहेत, पांढऱ्या चटणीचे, रस्समचे. कारण जे सांगतो आहे ना बरोबर क्वालिटी आहे. तुम्ही खरोखर ट्राय केलं पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पिल्याशिवाय चहा आमचं कुठलंही खाणं पिणं म्हणजे नाश्त्यातलं पूर्ण होत नाही. आणि असं तर आम्ही अन्नमध्ये पण खातो. साऊथ अँड नॉर्थ मिक्स झाले, कुल्लट मिळते आणि हे सगळं आपलं साऊथ. एकदम माझं म्हणजे हे वाटत ना ऑथेंटिक असं वाटत ना. सर्च केला तर मित्रांनो, हा जो समोर तुम्हाला दिसतोय रोड तो फुलेवाडीकडनं येणार आहे. तो स्ट्रेट आपला जातोय गगनबावड्याला. त्या रोडच्या बरोबर मध्ये इथं सुधीर इडली वडा अँड डोसा सेंटर आहे. त्यांच्याकडे आता आम्ही इडली वडा वगैरे खाल्लेला आहे. तर तुम्हाला खरोखर काहीतरी वेगळा टेस्ट ऑल ऑफ द सडन म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जो इडली वडा वगैरे खाल्लेला आहे त्यातनं वेगळा काहीतरी खायचं असेल तर नक्की इथे येऊन व्हिजिट द्या. जागा बघा सोफिस्टिकेटेड आहे, डिसेंट आहे, आपली नॉर्मल टाईप अशी काय हाय एम्बियन्स वगैरे अशातली जागा नाही, नॉर्मल जागा आहे. कारण खरोखर तुम्ही येऊन ट्राय करण्यासारखी गोष्ट आहे. कारण की मी सांगतो, मी 2 प्लेट खाल्ल्यात प्लस त्यांचा चटणी आणि रस्सम मी एक्स्ट्रा खाल्लेले आहेत. म्हणजे वतू नुसतं ते एक्स्ट्रा मी पिलेले आहेत. काय सांगू तुम्हाला, एवढं भारी लागलं मला. आता रात्रीच्या बरोबर 12 वाजून 8 मिनटं झाल्यात आणि जो कसा झाला आहे, आमच्या गाडीची बॅटरी डाऊन झाली आहे. माझे पप्पा उद्या गावाला चालले आहेत आणि रोड साईड असिस्टचा फायदा काय असतो ते तुम्हाला सांगतो. आता एवढ्या लेट पण तुम्हाला बॅटरी चार्ज करून मिळते. सो तेच आपण बघायला चाललेलो आता. हां बोला, काय बोलला? रोड साईड असिस्टंटचा फायदा होतो. रात्री 12-8ला तरी आलाय माणूस. कितीला पण येतात भाऊ? नाईटला पण 24 तास 24 आवर्स. त्यानं मला विचारलं तुम्हाला कधी पाहिजे, कारण हे काय हे आहे ना, बॅटरी डाऊन झालेला हा विषय एकदम ह्याचा असतो. त्याला म्हटलं मला सकाळी यायचं, सकाळी पाठव 7ला.
त्यांचं म्हणणं काय की सकाळची गॅरंटी सकाळी म्हणजे मागे पुढे होणार एक तासभर म्हणजे मुलगा यायला लेट झाला वगैरे आता येतो म्हणजे ठीक आहे. आणि रस्त्यावर कुठेही बंद पडू, गावात बंद पडू दे, येते गाडी तिथं. रोड साईड असिस्टचे फायदे आपण किती भरले तर रोड साईड 3,000 रुपये 2 वर्षाला. 2 वर्षाला 3,000 रुपये रोड साईड असिस्टचे. आणि त्याच्यामध्ये डॅमेज पण येते. ऍक्सिडेंटल केस वगैरे पण तिथं होण्यासारखंच नसलं तर मग टो करून देतात. टोचे पैसे बी फ्री असतात. हा काय प्रॉब्लेम. गाडी उचलून नेऊन त्या शोरूम पर्यंत नेण्यापर्यंत त्यांचं सगळं त्यांचं ते आपण काय करायचं. आता गाडी किती तास त्यानं चालू ठेवायला सांगितलंय. अर्धा तास ना. तर हे असे असतात रोड साईड असिस्ट घेण्याचे फायदे. इन इमर्जन्सी तुम्हाला कधीही कामात येते. सो काही गोष्टी अशा निग्लेक्ट करायच्या नसतात. 2-3 हजार वाचवायला जाऊन अशा खूप गरजेच्या गोष्टी कधीही निग्लेक्ट करू नये. सो आता काय हा ॲक्च्युली मिडमधनं मी अचानकच शूट केलेला आहे. हा काय ठरलेला नव्हता. असं काही मी ठरवून केलेलं नाही आहे. हे अचानकच झालेलं आहे. माझे पप्पा गाडीत बसले, गाडी चालू होत नव्हती, इंजन डेड हे बॅटरी डेड झाली ती पुरी. तर झालं तरी काम. तर एका अर्ध्या तासाने येतील परत. अर्धा तास चालू ठेवायला सांगितलं आहे गाडी. तोपर्यंत थोडीफार चार्ज होईल अजून एक्स्ट्रा. चलो.